द्यावा या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती आक्रमक झालेली आहे। समितीकडून मंदिर संस्थान तसंच जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे मंदिर संस्थांसमोर मोठा पेच निर्माण झालाय। ड्रेस कोडचा निर्णय लागू न केल्यास मंदिर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन सुरू करण्याचा इशारा हिंदू जनजागरण समितीने दिलाय। तुळजापूरला मंदिरामध्ये ड्रेस कोडला विरोध झाल्यानंतर त्यातनं लोकांनी ठरवलं की मंदिरांसंदर्भातला धार्मिक निर्णय घेण्याचा अधिकार, ड्रेस कोड संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार ना प्रशासनाला आहे, ना कुठल्या मीडियाच्या लोकांना आहे, ना अन्य कोणाला। याच्यामध्ये तो अधिकार सर्वस्वी पुजारी, पुरोहित आणि मंदिरांच्या विश्वस्त यांना आहे। याच्यातूनच नागपूर या ठिकाणी पहिली प्रेस कॉन्फरन्स झाली। 57 मंदिरात ड्रेस कोड लागू झाला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 550हून अधिक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झालेला आहे।